देव मानव झाला धरतीवर आला, मानवात शिरला. 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 त्याने आंधळ्याला दृष्टी दिली, देव मानवात शिरला. त्याने आंधळ्याला दृष्टी दिली, देव मानवात शिरला. देव मानव झाला धरतीवर आला, मानवात शिरला. देव मानव झाला धरतीवर आला, मानवात शिरला. देव मानव झाला धरतीवर आला, मानवात शिरला. त्याला बहिऱ्याला कान दिली, देव मानवात शिरला. त्याने बहिऱ्याला कान दिली, देव मानवात शिरला. देव मानव झाला धरतीवर आला, मानवात शिरला. देव मानव झाला धरतीवर आला, मानवात शिरला. त्याने मुक्त्याला वाचा दिली, देव मानवात शिरला. त्याने मुक्त्याला वाचा दिली, देव मानवात शिरला. देव मानव झाला धरतीवर आला, मानवात शिरला. देव मानव झाला धरतीवर आला, मानवात शिरला. त्याने बहिराला कान दिली, देव मानवात शिरला. त्याने बहिराला कान दिली, देव मानवात शिरला. देव मानव झाला धरतीवर आला, मानवात शिरला. देव मानव झाला धरतीवर आला, मानवात शिरला. त्याने लंगड्याला चालते केले, देव मानवात शिरला. त्याने लंगड्याला चालते केले, देव मानवात शिरला. देव मानव झाला धरतीवर आला, मानवात शिरला. देव मानव झाला धरतीवर आला, मानवात शिरला. देव मानवात शिरला. त्याने पाप्याला तारण दिली, देव मानवात शिरला. देव मानव झाला धरतीवर आला, 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 मानवात शिरला. त्याने पाप्याला बरे केले, देव मानवात शिरला. त्याने पाप्याला बरे केले, देव मानवात शिरला. देव मानव झाला धरतीवर आला, मानवात शिरला. देव मानव झाला धरतीवर आला, मानवात शिरला. त्याने पाप्याला संत केले, देव मानवात शिरला. त्याने पाप्याला संत केले, देव मानवात शिरला. देव मानव झाला धरतीवर आला, मानवात शिरला. देव मानव झाला धरतीवर आला, मानवात शिरला. देव मानव झाला धरतीवर आला, मानवात शिरला. त्याने वादळ शांत केले, देव मानवात शिरला. त्याने वादळ शांत केले, देव मानवात शिरला. देव मानव झाला धरतीवर आला, मानवात शिरला. देव मानव झाला धरतीवर आला, मानवात शिरला. देव मानव झाला धरतीवर आला, मानवात शिरला. त्याने आशुद्धात्म काढले, देव मानवात शिरला. त्याने आशुद्धात्म काढले, देव मानवात शिरला. देव मानव झाला धरतीवर आला, मानवात शिरला. देव मानव झाला धरतीवर आला, मानवात शिरला. त्याने वादळ शांत केले,
मानवात शिरला, त्या वाघ शांत केले देव मानवात शिरला. देव मानव झाला धरतीवर आला, मानवात शिरला. देव मानव झाला धरतीवर आला, मानवात शिरला. हालेलुया, हालेलुया. प्रभु यीशु मसीह की जय. हालेलुया. प्रभु यीशु मसीह की जय. आज मी ह्या ठिकाणी येशू विषयी तुम्हाला काही सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे ही माझी नम्र विनंती आहे. मी प्रभू येशू विषयी तुम्हाला सांगणार आहे की येशू बोलला, येशू म्हणला की तुम्ही माझ्यासाठी काय केले, तुम्ही काय केले माझ्यासाठी. तुम्ही घर बांधले, नोकरी केली, पैसा कमवला, लग्न केलं, परिवार केला, लेकरं बाळ केले, त्यांचे शिक्षण केले, त्यांना मोठे केले, त्यांचे लग्न केले, नातवंड झाले, त्यांचे पण लग्न केले. येशू म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी काय केले. तर मी आज एक वचन तुम्हाला सांगतो. पहिले पत्र, पेत्रचे पहिले पत्र 2 अध्याय आणि 21 वचन आम्हाला सांगते की तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालवावे. हालेलुया. तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालवावे. एके दिवशी असं झालं की येशू मसीहा एका शहरामध्ये पोहोचला होता आणि त्या ठिकाणी त्याचे शिष्य त्याला म्हणले की गुरुजी तुम्ही ह्या ठिकाणी थांबा, आम्ही जेवणाची व्यवस्था करतो. तेव्हा येशूला तहान लागली आणि येशू एका विहिरीवरती गेला. त्या विहिरीवरती एक शमरोनी स्त्री ती पाणी भरत होती आणि येशू तिला म्हणाला की मला पाणी द्या प्यायला. ती म्हणाली, अहो मी शमरोनी स्त्री आहे आणि यहुदी लोक शमरोनी स्त्री सोबत कुठलाही व्यवहार ठेवत नाही आणि तुम्ही पाणी मागताय. तेव्हा येशू बोलला की माझ्याजवळ जे पाणी आहे मी तुला जेव्हा ते पाणी देईल तुला कधीच ताण लागणार नाही. ती म्हणाली की तुझ्याकडे पाणी काढासाठी विहिरीतून काही सामान नाही, काही बकेट नाही आणि तू मला कसं जिवंत पाणी देशील. येशू म्हणाला की जा तुझ्या नवऱ्याला घेऊन ये. ती म्हणाले की नाही मला नवरा नाही. येशू म्हणाला तू खरं बोललीस, कारण की तुला 5 नवरे होऊन गेले आणि आता त्याच्यासोबत तू राहती, तो तुझा नवरा नाही. तेव्हा तिने ऐकलं आणि ती म्हणाले की आपण मसीहा आहात, आपण त्या देवाचे ख्रिस्त आहात. तिने विश्वास ठेवला येशूवरती आणि पूर्ण शहर तिनं आणलं बोलवून आणि सांगितलं की हे गुरु आहे आणि यानं माझ्याविषयी जे काही सांगितलं ते सत्य आहे. ओके, तयार राहा. देव तुमच्यासोबत बोलणार आहे. येशू ख्रिस्त तुमच्याशी बोलणार आहे. थँक यू, थँक यू, थँक यू.